Hi everyone, Sri Swami Sama. Today we are going to learn about fourth standard map and symbol lesson from the state board. Okay, chalo start. Observe the area around your school and house carefully. यहाँ पे क्या बोला है म्हणजे इथं काय म्हटलं आहे की तुम्ही हा व्यवस्थित हा लेसन मधला काय ते पिक्चर दाखवलंय त्या लेसन मध्ये तुम्हाला समजा इथं काय दिसत आहे इथं एक नदी दिसत आहे इथं वॉटर टँक दिसत आहे इथं एक मोठं झाड दिसत आहे इथं काय आहे एक घर दिसत आहे आणि घराच्या बाजूला एक काय विहीर आहे ही विहीर एक दिसत आहे तुम्हाला आणि खाली काय आहे एक शाळा आहे शाळामध्ये काय एक मुलगा आणि मुलगी काय एक मुलगी काय कराय बहुतेक ती शाळा संपून काय तिच्या घराकडे जात आहे आणि एक मुलगा आहे बरं का मित्रांनो आता आपण काय खाली बघायचं आहे आता बघा इथं काय दिले बघा देर आर 8 डिफरंट थिंग्स इन द पिक्चर शोन अबो ओके म्हणजे काय इथं आपल्याला काय किती पिक्चर दाखवलेत 8 दाखवलेले आहेत त्या चित्रामध्ये बरं का त्या घरामध्ये किती तुम्हाला चित्र दाखवलेत 8 ऑफ दीज सम थिंग्स आर मॅन मेड अँड वाईल अदर हॅव अ फॉर्म्युला नॅचरली मीन्स म्हणजे काय अर्थ आहे राजा यांना मी तुम्हाला चांगलं माहिती की लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग यापूर्वी तुम्ही तुमच्या वर्गामध्ये शिकलेला आहात मी त्यावरती पण एक म्हणजे हे बनवणार आहे व्हिडिओ पण आता काय आपलं चॅनल नवीन असल्या कारणाने मी काय करणार आहे सध्या तुम्हाला मॅप आणि सिम्बॉल हा लेसन आहे त्याकरता मी काय करणार आहे तुम्हाला हा सध्या आधी लेसन शिकवणार आहे मॅन मेड थिंग म्हणजे अशा वस्तू ज्या माणसाने तयार केलेल्या असतात राजांनो आणि नॅचरल गोष्टी ह्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या असतात बरोबर आहे तुम्हाला बरोबर माहिती असेल त्याचा अर्थ नॅचरल इथं काय म्हटलं आहे बघा द फॉर्म नॅचरली म्हणजे काय दे कॅन बी क्लासिफाय ॲज शोन यू म्हणजे काय इथं नॅचरली थिंक ज्या हा नैसर्गिकरित्या गोष्टी बनवलेल्या आहेत त्याला काय म्हणतात आपण नॅचरली गोष्टी म्हणतात म्हणजे नॅचरल थिंग म्हणतात आणि हे काय मॅन मेड थिंग मीन्स वॉट दॅट the things which has or had made by the human being that is called as a man made thing okay the river आता रिव्हर ही कोणी माणसाने बनवली गरजा नाही म्हणजे नैसर्गिकरित्या काय पाण्याच्या फ्लो नुसार म्हणजे पाण्याच्या प्रवाहा थ्रू काय होते नद्या तयार होतात बरोबर आहे आणि काय दुसरं काय म्हणलं हे स्कूल कोणी बनवलं असतं राजा आपल्या गावामध्ये पूर्वजापासून म्हणजे पूर्वीपासून काय स्कूल तयार केलेलं असतं म्हणजे आपल्या शासनाने हे काय तयार केलं असतं शाळा वगैरे तयार केलेल्या त्याला स्कूल म्हणतात आता बघा आता काय ट्रीज हे आपण फक्त लावतोच राजा पण त्याची वाढ वगैरे हे निसर्गातच असतं म्हणजे काय आपण एका झाडाचं रोपटं आणून जर लावलं झाडामध्ये तर काय होतं त्याची वाढ हळूहळू नैसर्गिकरित्या वाढत असते जसं लिव्हिंग थिंग जसं आपण जन्मल्याच्यानंतर आपण छोटस बाळ असतो राजानो आणि आपली काय आई वडील आपल्याला काय करतात अन्न पाणी आणि वारा हे देत असतात जसं नॅचरली थिंग ग्रो होतात त्याला काय म्हणतात नॅचरल थिंग म्हणतात बरोबर आहे आता हिल ही टेकड्या हा पूर्वीपासून हिल हा नैसर्गिकरित्या बनवलेला असतात बरोबर आहे ग्रास पण काय आहे लिव्हिंग थिंग आहे बरोबर आहे लक्षात आहे आता ही नॅचरल थिंग आहे बरोबर आहे आता बघा वॉटर टॉवर म्हणजे काय इथं जे तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा त्याच्यामध्ये वॉटर टॉवर म्हणजे काय मित्रांनो की इथं जे वॉटर टॉवर आहे ज्यावरून कायला वॉटर टॉवर म्हणतात म्हणजे काय यापासून काय होतं आपल्या पूर्ण जिल्ह्याला असो किंवा लातूर आता समजा आपण कुठे राहतो लातूरमध्ये राहतो मी लातूरमध्येच राहते मग त्यामुळे काय आपल्या लातूर ह्या भागामध्ये महानगरपालिकेतून काय होतं पाणी सप्लाय केलं जातं वॉटर टँक थ्रू बरं का त्यालाच काय म्हणतात वॉटर टॉवर इथे वॉटर टॉवर तुम्हाला म्हटलं समजत आहे आता हे रोड कोणी बघतात आपल्या ह्याच्यामध्ये जे सरकार आहे त्याने काय रोड म्हणजे शासना थ्रू हे काय रोड तयार केले जातात बरोबर आहे आता बघा खाली काय म्हणलंय आपल्याला खालचं बघायचं आहे यू हॅव ऑल्सो मेड अ लिस्ट ऑफ थिंग्स सीन इन युअर एरिया म्हणजे काय तुम्हाला तुमच्या रोजता दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला काय ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या गोष्टीची तुम्हाला काय म्हणलात इथे एक लिस्ट बनवा असं म्हणलं आहे मित्रांनो ओके आता इथे खाली बघा क्लासिफाय द ॲटम्स इन युअर लिस्ट इन टू द नॅचरल अँड अ मॅन मेड थिंग जसं इथं क्लासिफिकेशन केलेलं आहे की कोणतं क्लासिफिकेशन केलं आहे नॅचरली थिंग आणि मॅन मेड थिंग तुम्हाला काय ज्या गोष्टी तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये पाहत आहात त्या गोष्टीचे तुम्हाला काय करायचंय व्यवस्थितपणे क्लासिफिकेशन करा असं म्हटलेलं आहे या धड्यामध्ये बरोबर आहे आता ऑलवेज रिमेंबर तुम्हाला खाली बघायचं आहे ऑलवेज रिमेंबर मीन्स वॉट दॅट काय मॅन मेड ऑब्जेक्ट आर मेड फ्रॉम द नॅचरल रिसोर्सेस बघा काय म्हटलं आहे मॅन मेड ऑब्जेक्ट ज्या माणसाने तयार केलेल्या वस्तू असतात त्या वस्तू कुणापासून तयार केलेल्या असतात नॅचरल रिसोर्सेस मधनं म्हणजे समजा आपल्याला आता ही शाळा जी दिसायली तुम्हाला वरील चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे ही शाळा जी आहे ही शाळा कशीपासून बनवलेली आहे राजा एका माणसाने बनवली म्हणजे एका माणसाने बनवली नाही अशा 2-3 काय जे गुत्तेदार असतात त्यांनी काय कॉन्ट्रॅक्ट घेतात शाळेचं आणि काय माणसाचा उपयोग करून काय होतं त्यामध्ये काय ही शाळा तयार केली पण तयार करण्यासाठी कोणत्या वस्तू लागतात शाळा त्या म्हणजे शाळा स्कूलचे बिल्डिंग तयार करण्याकरिता आपल्याला सिमेंट लागतं बरोबर आहे वाळू लागते नंतर काय पाणी लागतं ते कालवण्याकरता आणि काय आणि मनुष्यबळ लागतं हे सगळं करून काय होतं आपण व्यवस्थितपणे शाळा बांधलं जातं बरं का हे त्याचा अर्थ झाला आता बघा फॉर एक्झाम्पल वी मेक अ चेअर आता काय म्हटले बघा इथे लक्ष द्या राजांनो वी मेक अ चेअर टेबल
बेंचेस एक्सेट्रा. आपण काय बनवतो, आपण काय चेअर बनवतात, टेबल्स, बेंचेस. आपण ज्या शाळेमध्ये जातो राजांनो, त्या शाळेमध्ये तुम्हाला हे माहिती का, तुम्ही ज्याच्यावर बसतात त्याला काय म्हणतात, बेंचेस म्हणतात. आणि टीचर काय करतात, जेव्हा शिकवत असतात तर त्यावेळेस टेक्स्टबुक हे कुठे ठेवतात, टेबलवरती ठेवतात, बरोबर आहे. आता चेअर, चेअर म्हणजे काय, ज्यावरती बसतात. आपल्या समजा आपल्या घरामध्ये कोणी गेस्ट आले तर गेस्ट कुठे बसतात, आपण काय म्हणतो, शक्यतो त्यांना चेअर देतो बरं का, सोफा वगैरे असो. ते कशापासून बनवतात राजा, फ्रॉम द वूड ऑब्टेन्ड फ्रॉम द ट्रीज. जे झाडापासून आपल्याला लाकूड भेटतं त्या लाकडापासून आपण काय बनवतो, एक काय वुडच्या वस्तू बनवतात, वुडच्या वस्तू बनवतात, बरोबर आहे. मग त्यामध्ये टेबल आला, बेंचेस आला, चेअर आले, हे सगळ्या वस्तू आपल्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वस्तू वापरतो त्यालाच काय म्हणतात, नॅचरल रिसोर्सेस पासून त्या वस्तू आपण बनवल्या असतात. हे इथपर्यंत तुम्हाला समजलं. हा पेज नंबर 86 होता. हा व्यवस्थितपणे समजवलाय. आता बघा पुढचा पेज काय आहे आपला, पेज नंबर कोणता आहे, हा पेज नंबर आहे 87. हा मी तुम्हाला हे दाखवत आहे व्यवस्थित. आता तुम्ही एकदा पिक्चर काय करा, समजून घ्या व्यवस्थित बरं का. कॅन यू टेल मी दॅट, ह्या काय केलं, म्हणजे ह्या इथं काय केले, मोठं एक मॅप काय ड्रॉ केलेला आहे, त्या मॅपची आपण काय व्यवस्थितपणे माहिती घेऊयात बरं का. आता काय म्हणलं बघा, द पिक्चर बिलो shows the area around the अंजूज हाऊस अँड स्कूल. बघा अंजूच्या घराच्या जवळचा काय दाखवलाय, तिथे थोडासा एक मॅप दाखवलेला आहे. त्यामध्ये काय अंजूचं घर पण आहे आणि अंजूचं स्कूल पण आहे बरं का. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी बिलो विथ द हेल्प ऑफ द पिक्चर. आणि ह्या पिक्चर थ्रू आम्हाला काय करायचं, आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची. आता काय करायची बघा, आपण फाइंड अंजूज हाऊस इन द पिक्चर. आता आपल्याला काय करायचं, हे ह्या पिक्चर मध्ये दिलेलं जे आहे, त्या या पिक्चर मध्ये आपल्याला काय करायचं, अंजूचं घर कुठं आहे हे फाइंड आउट करायचं. म्हणजे अंजूचं घर कुठं, इथे हे अंजूचं हाऊस आहे बरं का. समजलं राजांनो. आता पुढे बघा, फाइंड हर स्कूल इन द पिक्चर. आता आपल्याला पिक्चर ह्याच सेम पिक्चर मध्ये आपल्याला काय करायचं, अंजूचं काय शाळा पण पाहिजे. अंजूची शाळा तुम्हाला दिसली का मित्रांनो, इथे आपली काय अंजूची शाळा आहे, बरोबर आहे. आता तिसरं बघा काय म्हणायचंय, फाइंड रूट फ्रॉम अंजूज हाऊस टू द हर स्कूल, कलर इट. ओके, तुम्हाला काय करायचंय, अंजूच्या घरापासून तुम्हाला शाळेपर्यंत काय करायचंय, रस्ता बघायचा आहे आणि त्याला काय करायचं, कलर करायचं. म्हणजे काय, तुम्हाला पाथ म्हणजे रस्ता तुम्हाला शोधा आणि त्याला काय म्हणा, अंडरलाईन करा असं म्हटलेलं आहे, बरोबर काय. पुढे बघा आता, नो द थिंग सीन ऑन द वे फ्रॉम द हाऊस टू द स्कूल. ज्यावेळेस अंजू ही शाळेला जाते त्यावेळेस तुम्हाला रस्त्यामध्ये काय काय लागतं हे अंजूला शोधायचं आहे तुम्हाला. बघा बरं, अंजूच्या रस्त्याला म्हणजे घरापासून ज्यावेळेस अंजू शाळेला जाते त्यावेळेस किती रूट फॉलो होतात आणि काय रस्त्यामध्ये जाते वेळेस त्याच्या घरा म्हणजे काय काय वस्तू बाजूला लागतात. म्हणजे शाळेकडे जात असताना त्याच्या उजव्या हाताला काय लागतं, म्हणजे राईट हँडला काय लागतं आणि लेफ्ट साईडला काय लागतं, म्हणजे लेफ्ट साईडच्या हाताला काय लागतं, आपल्याला काय बघायचं आहे. किंवा तुम्ही हे इथे बघू शकतो बरं का, ह्या मॅप मध्ये व्यवस्थितपणे सगळं दिलेलं आहे राजांनो. इथं काय झालं, इथं अंजूचं घर आहे, बरोबर आहे. मग अंजू ज्यावेळेस घरावर सरळ शाळेकडे जात असते, सरळ जाण्याचा हा एक मार्ग आहे. तिथून तिला पुन्हा काय एक लेफ्टला टर्न घ्यावा लागतो. लेफ्टला टर्न त्यावेळेस जेव्हा घेते त्यावेळेस काय स्ट्रेट गेल्याच्या नंतर तिचं काय राईट साईडला तिची इथं काय शाळा आहे, म्हणजे अंजूचं स्कूल आहे. मग ह्याच रस्त्यामध्ये तिच्या सभोवताली तिला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, ह्या काय आपल्याला काय तुम्हाला एक लिस्ट बनवा म्हटली आहे. तुम्हाला माहिती आहे राईट साईडला काय लागतं, इथे एक पहिल्यांदा बनियन ट्री आहे म्हणजे वडाचं मोठंसं झाड आहे. आणि काय, आणि रस्त्याच्या लेफ्ट त्या बनियन ट्रीच्या बाजूला समोरच्या साईडला काय, म्हणजे अंजूच्या काय फ्रेंडचं काय घर आहे, कोणत्या लेफ्ट साईडला आहे, बरोबर काय. मग तिथून स्ट्रेट गेल्याच्या नंतर लेफ्ट साईडला एक नारळ आहे आणि तिथून गेल्यावर राईट साईडला पण एक काय झाड आहे. तिथून स्ट्रेट गेल्याच्या नंतर आणि हा राजांनो इथं जाता इथं लेफ्ट साईडला पण इथं टर्न घेता येते. इथून पण एक शॉर्टकट आहे तिच्या स्कूलला जाण्याकरता. इकडून हा खूप मोठा लॉंग रूट पडतो, पण इथून जर ती गेली तर इथून खूप खूप शॉर्ट हा काय पडतो, रोड पडतो तिच्या शाळेसाठी. जर ती इकडच्या रूटने गेली तर इथे बस स्टॉप आहे आणि पुढे गेली तर काय येतं, मस्तपैकी इथं मोठलट काय आहे, हॉस्पिटल आहे. समजलं राजांनो. आणि इथे अंजूचं स्कूल आहे. इथेपर्यंत समजलं तुम्हाला. आता बघा पुढचं आपण कंटिन्यू करूयात बरं का राजांनो. आता आपण कुठे गेलो, हा, यू हॅव फाउंड द रूट दॅट अंजू विल टेक गो टू हर स्कूल. अंजू passes along a narrow lane and a main road on the her way to school. म्हणजे काय, नॅरो म्हणजे काय, ती छोटा पण एक मार्ग म्हणजे मार्ग वापरू म्हणजे यूज करू शकते. कोणता वाला, आता बघा इकडनं जर ती गेली तर हा खूप मोठा रूट येतो राजांनो. पण ती जर इथून ह्या तिच्या अंजूच्या फ्रेंडच्या घरापासून बॅक साईडनं जर इथून स्ट्रेट गेली तर विदिन अ सेकंड मध्ये ती कुठे जाऊ शकते, म्हणजे घरातून कुठं शाळेपर्यंत जाऊ शकते. हा झाला नॅरो रूट, म्हणजे कमी छोटावाला रूट काय झाला तिला आपण घेऊ शकतो बरं का. आता तर पुढचा बघा, म्हणजे ती घेऊ शकते आपण नाही.
आपण पुढचं शिकूयात बरं का. देर आर सेव्हरल थिंग ऑन बोथ साइड ऑफ द लेन ॲज वेल ॲज द रोड ऑल्सो. मीन्स while she is going to the school, she as means her both hand means both side काय तिच्या दोन्ही साईडला हाताच्या काय येतात वेगवेगळे घर किंवा हॉस्पिटल असो किंवा झाड असो किंवा खेळण्याचं पार्क असो, अशा खूप साऱ्या गोष्टी किंवा बस स्टॉप असो, अशा खूप गोष्टी त्या काय लागणार आहेत. त्यासाठी तिला काय वस्तू आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. आता पुढचं बघा काय म्हणले, राईट द डायरेक्शन इन विच द प्लेस ऑन द नॅरो लँड आर सिच्युएटेड. बघा आता कुठे आहे, इथं इथं दिशा दाखवली तुम्हाला, ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ. बघा म्हणजे काय, अंजूचं घर हे कुठं ईस्ट साईडला आहे आणि शाळा कुठच्या नॉर्थ साईडला येते, म्हणजे नॉर्थ दिशेला येते बरं का. राईट द डायरेक्शन इन विच प्लेस ऑन द मेन रोड आर सिच्युएटेड, तेच आहे. मेन्शन द डायरेक्शन इन विच शी मस्ट टर्न ऑन द वे टू स्कूल, म्हणजे तिला कुठं टर्न करायचं आहे. सपोज ती ईस्ट साईडला तिचं घर आहे, तर आपलं तिला कुठं आधी वेस्ट साईडला इथे टर्न करावं लागेल. नंतर वेस्ट साईडला टर्न केल्याच्या नंतर तिला काय लगेच कुठं नॉर्थ साईडला टर्न करून कुठं तिचं स्कूल आहे. समजलं इथंपर्यंत. अ स्मॉलर पिक्चर, आता इथे लक्ष द्या सर्वांनी, इथं काय दिले बघा, आपण बघा लक्ष करून बघूयात राजांनो. काय म्हणले, अ स्मॉलर पिक्चर ऑफ अ अंजूज हाऊस अँड अ लोकॅलिटी इज गिव्हन ऑन द नेक्स्ट पेज. ओके, म्हणजे पुढच्या पेजवर काय हे म्हणजे तिचं लोकल जे पूर्ण जे मॅप आहे घराचं किंवा त्या स्टेटचं पूर्ण ते दिलेलं आहे. हाऊ रिअलिस्टिक पिक्चर ऑफ द ट्रीज अँड द बिल्डिंग आर नॉट शोन इन इट, म्हणजे काय तुम्हाला इथं पुढच्या मॅप मध्ये काय दाखवलं आहे की पूर्ण बिल्डिंगचं म्हणजे पिक्चर नंतर ट्रीजचं सिम्बॉल्स आणि पर्टिक्युलर यूज केले दाखवण्याकरिता, ते आपण पुढे शिकणार आहोत. इन दिअर प्लेस सर्टन सिम्बॉल आर ड्रॉन. ड्रॉन म्हणजे काय, एक पर्टिक्युलर सिम्बॉल त्यांनी ड्रॉ केलेला आहे राजांनो बरं का. व्हॉट दीज सिम्बॉल रिप्रेझेंट इज ऑल्सो मेन्शन्ड अगेन्स्ट इच ऑफ देम, म्हणजे काय काय रिप्रेझेंट करतात, कोणते सिम्बॉल कशाला रिप्रेझेंट करतात हे आपण पुढे शिकणार आहोत. बरोबर. Note that some of the things seen in the locality have not been shown in the picture. Such a picture is called as a sketch. म्हणजे हा सगळ्या पिक्चर जे काढलं त्याला काय म्हणतात आपण, स्केच म्हणतात. कारण कसं मला सांगा, आपल्या डिस्ट्रिक्ट आपण कुठं, प्रत्येकाला डिस्ट्रिक्ट असतो, म्हणजे आपल्याला एक गाव आहे राजा, ते गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतच असतं, म्हणजे काय ते डिस्ट्रिक्ट मॅप त्याला असं म्हणतात. चलो हे इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं, तर आपण पुढचा अजून अभ्यास करणार. पुढचं पेज कोणतं राजानो, 8888 वरचं आपण काय करणार पेज शिकणार. चला आता आपण कॅन यू टेल मी दॅट. आता सध्या इथं काय म्हटलेलं आहे, कॅन यू मी टेल दॅट. स्टडी द स्केच अँड डू द फॉलोइंग, म्हणजे काय तुम्हाला हा स्केच आहे का तो व्यवस्थित स्टडी करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, ड्रॉ द सिम्बॉल यूज रिप्रेझेंट द हाऊस. मला सांगा हाऊसचं सिम्बॉल कोणतं आहे राजा नव का, इथं कुणाचं हाऊस आहे, अंजूस हाऊस. हाऊससाठी कोणतं सिम्बॉल केले, हे यूज केले, म्हणून काय मी इथे एक सिम्बॉल ड्रॉ केले बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इझिली समजेल की हे सिम्बॉल कशाचं आहे, घराचा आहे. समजलं. नेक्स्ट द सिम्बॉल ऑफ राईट द नंबर ऑफ टाइम्स इज अपेअर इन द स्केच. द नेक्स्ट म्हणजे काय, खूप सारे तुम्हाला इथं मध्ये काय स्केचेस दिसत आहेत. म्हणजे काय, त्यांनी पर्टिक्युलर घर दाखवण्यासाठी बस स्टॉप साठी वेगळं सिम्बॉल यूज केले, पोलीस स्टेशन चौकीसाठी वेगळं केले, अंजूच्या स्कूलसाठी पण त्यांनी वेगळं केलेलं आहे. म्हणजे काय डिफरंट टाइप ऑफ सिम्बॉल दे हॅव used into the particular sketches. Okay, next one देखो. Draw the symbol used to the represent a tree. उन्होंने क्या किया है, ट्री मीन्स ट्री दिखाने के लिए एक पर्टिकुलर क्या करा है, ग्रीन कलर का एक क्या छोटा सा सिम्बॉल दे हैव ड्रॉन. ओके, उन्होंने एक ड्रॉ किया है, म्हणजे त्यांनी काय दाखवलेलं आहे सिम्बॉल. ओके, नेक्स्ट द सिम्बॉल राईट द नंबर ऑफ ट्रीज सीन इन अ स्केच. तुम्हाला दिसत आहे माझ्या बालमित्रांनो की ह्या स्केच मध्ये खूप सारे त्यांनी सिम्बॉल ड्रॉ केलेत बघा. इथे व्यवस्थित लक्षपूर्वक बघा तुम्ही. त्यांनी खूप वेगळ्या वेगळ्या कलरचे काय केलं सिम्बॉल यूज करून त्यांनी दाखवलेलं आहे की पर्टिक्युलर कोणतं म्हणजे कोणत्या ठिकाणी येतात. समजा इथं पोलीस चौकी आहे, इथे दिले त्यांनी वेगळं यूज केलेला आहे, कलर पण वेगळा यूज केलाय, सिम्बॉल पण यूज केलेला आहे. बरोबर आहे. आणि हा काय इथे काय बघा, इथं काय हे हॉस्पिटल आहे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जे मोठं हॉस्पिटल असतं ते आहे. ह्या प्रकारचे असं वेगवेगळे काय दिले त्यांनी, तुम्ही व्यवस्थित ते वाचून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल राजांनो. आता बघा पुढचं बघायचं आपल्याला. हा, नेक्स्ट टू द सिम्बॉल राईट द नंबर ऑफ द ट्रीज सीन इन द स्केचेस. म्हणजे काय तुम्हाला हाऊ मेनी नंबर ऑफ द ट्रीज आर प्रेझेंट इन द स्केचेस, यू हॅव टू काउंट इट अँड राईट डाऊन हिअर. म्हणजे तुम्हाला काउंट करायचं आणि काय किती नंबर ऑफ ट्रीज किती आहेत तुम्हाला ते काय करायचं इथं खाली लिहायचं. मी ते 1449 म्हणजे काय टोटल नंबर किती आहेत ट्रीज, हे numbers are how many number of trees are present on there, 14 are trees are present on there. Okay, list the things in. आता इथे काय म्हटलंय बघा, पुढे लक्ष द्या व्यवस्थित. list the things in Anju's locality that do not appear in the sketch. बघा आता काय म्हणलंय इथे, काय म्हणलंय बघा, list the things Anju's locality that do not appear in the
स्केच. मग आता मागच्या वर तुम्ही अंजूच्या घरापासून ह्या दोन्ही स्केच मध्ये कम्पेअर करा आणि की कोणत्या लोकॅलिटी मिक्स आहेत म्हणजे कोणत्या ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगायचं आहे. बघा पुढे काय म्हणले बघा, वी मेड अ यूज ऑफ डिफरंट सिम्बॉल विथ मेकिंग दिस स्केच. म्हणजे आपण काय करू शकतो, एक डिफरंट कलरचे सिम्बॉल यूज करून काय करू शकतो, आपण स्वतःचा एक ओन मॅप कॅन क्रिएट करू शकतो. पुढचं काय, टू कन्वर्ट अ स्केच इनटू द मॅप. बघा हा जो स्केच आहे तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे, मॅप मध्ये कन्वर्ट करायचा आहे. यू नीड टू शो द डायरेक्शन अँड इन्क्लूड द इंडेक्स अँड टायटल अँड द स्केल ऑल्सो. यहाँ पे इंडेक्स म्हणजे इथं काय इंडेक्स रिमेन आहे. इंडेक्स म्हणजे काय, तुम्हाला माहिती आपल्या शाळेचं जे टेक्स्ट बुक असतं ते त्यामध्ये फर्स्ट पेज वरती काय असतं, 2-3 पेज मध्ये इंट्रोडक्शन असतं, नंतर काय असतं इंडेक्स पेज प्रेझेंट असतं. म्हणजे इंडेक्स पेज म्हणजे काय राजांनो, की कोणत्या सिम्बॉल साठी कोणतं नाव वापरलं आहे ते तुम्हाला इथं समजा एक सपोज इथे इंडेक्स वापरलाय बघा, इथं ट्रीजचं सिम्बॉल आहे, कॉलनी, बस स्टॉप हे वेगळ्या प्रकारचे सिम्बॉल पण युज केलेत आणि त्याच्या पुढे नाव केलेत. म्हणजे जेणेकरून तुम्ही कोणते सिम्बॉल कोणत्यासाठी युज केले ते तुम्हाला इझिली लक्षात यासाठी त्यासाठी ते इथे दिलेलं आहे. बरोबर आहे. आता बघा पुढचं, मुव्हिंग ऑब्जेक्ट आर नॉट इन्क्लुडेड ऑन अ मॅप. फॉर एक्झाम्पल पीपल, वॉकिंग, मुव्हिंग व्हेकल एक्सेट्रा. म्हणजे काही इथं वेगळे काही सिम्बॉल युज केलेला आहे का राजांनो, इथं अजिबात युज केले नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, पीपल म्हणजे व्यक्ती, वॉकिंग म्हणजे काय व्यक्ती चालते वेळेस सिम्बॉल इथे दाखवलेला आहे का, अजिबात नाही दाखवलेलं. मुव्हिंग व्हेकल म्हणजे चालणाऱ्या गाड्या, व्हेकल जे आहेत, व्हेकल म्हणजे त्यामध्ये डिफरंट टाइप ऑफ व्हेकल येतात, 2 व्हीलर येतं, 4 व्हीलर येतं, तिथे त्यांनी दाखवलेलं अजिबात नाही. आता बघ, a window road in an area is shown to take exactly the same turn on the map. Okay, that is how road, river and railway lines are railways are shown on the map. Okay, क्या इथं काय म्हटलेलं आहे, विंडोज रोड इन अन एरिया इज शोन टू टेक एक्झॅक्टली सेम टर्न ऑन द मॅप. म्हणजे काय, दॅट रोड्स, रिव्हर, रेल्वे लाईन्स आर रेल्वे शोन. म्हणजे काय, आपण ज्यावेळेस पर्टिक्युलर मॅप पाहतो, जर आपण कोणत्या देशाचा किंवा आपल्या महाराष्ट्राचा पण मॅप पाहिला राजांनो, तर त्यामध्ये काय तुम्ही जर एकदा लक्षपूर्वक पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला रोडवे दिसतील, लाईन दिसतील, रेल्वे लाईन दिसेल आणि काय रिव्हर नद्या दिसतील, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रोड दिसतील आणि नंतर काय एरोप्लेनचं दिसतील. जिथे एरोप्लेनचं वरती सिम्बॉल दिलेलं असतं ते असतात. हॉस्पिटलसाठी सिम्बॉल यूज केलं जातं. हे सगळं मॅथ्स आहे. आता पुढचं बघूयात आपण. आता इथं काय दिलं क्वेश्चन आहे, व्यवस्थित आपण एकदा वाचून घेऊयात त्याच्यानं. काय बघा, अ मॅप ऑफ अंजूज हाऊस अँड अ लोकॅलिटी is given below. When you make a map of your locality, compare it with the map. Are there any component missing in your map? Add them. Okay, आता इथे जर ह्या पूर्ण तुम्ही काय करायचं आहे, अंजूचं हाऊस आणि लोकॅलिटी काय करायचं दिलेलं आहे. तुम्ही काय करायचं, स्वतःच एक ओन मॅप क्रिएट करायचा आणि काय कम्पेअर करून बघायचं आहे की त्या मॅप मध्ये आणि तुमच्या मॅप मध्ये काय डिफरन्स आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल की मॅप ते कसं क्रिएट करतो. ओके, आर्ट ऑफ मॅप मेकिंग has now advanced greatly. Our ancestor also used to make maps. Okay, इथं काय म्हटलंय बघा, आर्ट मॅप मेकिंग एक कला आहे. आर्ट मेकिंग मॅप हैज नाउ advanced greatly. अभी क्या होता, डे टू डे लाईफ में क्या होता है की आपण ज्यावेळेस पाहतो कोणत्या नकाशा वगैरे करणं, तर काय आता खूप इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. आवर अँसेस्टर म्हणजे आपले पूर्वजांनी पण काय काय वापरायचे, also used to make a map. म्हणजे काय, पूर्वज पण मॅप तयार करायचे. The used animal skin, bones and a cow rice and a clay or a stone, a tablet to make a maps. Approximately 5,000 years ago, there was a civilization called as a Mesopotamia. Mesopotamia means what, that a clay tablet of those days are shown. Some part of the Mesopotamia is shown alongside a take a look. म्हणजे हे काय एक चित्र आहे, तुम्हाला काय मॅप आहे, हा एक देश आहे बरं काय, काय पूर्ण चित्र आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये काय असे म्हणजे वेगवेगळ्या वस्तू आपण काय करतो त्याची माप तयार करायची बरं का. आता पुढचं भावत आपण व्यवस्थितपणे आता ट्राय दिस हे आपण बघूयात बरं का बेटा. डिझाईन अ सिम्पल सिम्बॉल फॉर द लिस्ट ऑफ द नॅचरल अँड मॅनमेड ऑब्जेक्ट. ओके, डिझाईन अ सिम्पल सिम्बॉल मीन्स वी हॅव टू मेक अ नॅचरल मॅनमेड लिस्ट. हा म्हणजे आपण जे आधी शिकलो की मॅनमेडच्या आणि नॅचरल गोष्टीपासून काय करायचं, वेगवेगळं आपण काय करायचं तिथे अर्लियर लिस्ट म्हणजे आम्ही काय करायचं, लिस्ट तयार करायची. You have to make a sketch of your locality on a piece of paper using the those symbol. ह्या सिम्बॉलचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं, मॅप तयार करायचा आहे राजांनो. ओके, द फर्स्ट ड्रॉ अ रोड. आता काय पहिल्यांदा आपल्याला काय ड्रॉ करायचं म्हटलं, इथं आपण एकदा पहिल्यांदा रोड ड्रॉ करा. नंतर काय म्हटलं आहे, रिव्हर्स अँड रेल्वे लाईन्स एक्झॅक्टली ऍज दे आर इन युअर लोकॅलिटी ऑन अ पीस ऑफ द पेपर. म्हणजे काय आपल्याला समजायचं म्हणजे काय असं मॅप तयार करायचं आणि त्यावरती काय तुम्हाला दाखवायचं आहे की
रिव्हर आणि रेल्वे लाईन कुठं आहे एक्झॅक्टली हे दाखवायचं आहे. युअर लोकॅलिटी ऑन द पीस ऑफ द पेपर म्हणजे तुमचं एक्झॅक्टली घराचा ऍड्रेस कुठं आहे ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. देन शो अदर थिंग्स युझिंग द सिम्बॉल यू हॅव डिझाईन्ड म्हणजे काय, आणि दुसऱ्या सिम्बॉलचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे की इथं वेगवेगळे हॉस्पिटल असो किंवा रेल्वे स्टेशनचे मॅप असो किंवा रिव्हर असो किंवा नदी असो असे काय वेगवेगळे तुम्हाला काय करायचं मॅपचा वापर करून तुम्हाला सिम्बॉलचा वापर करून तुम्हाला दाखवायचा. जसं की या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की आता इथे दिलंय बघा, फाइंड अँड सर्कल द मिस्टेक इन द मॅप. आता तुम्हाला काय करायचं आहे, मॅपमध्ये मिस्टेक काढायचा आहे. आपण पुढचं शिकूयात. अलॉंग विथ द स्केच मेक अन इंडेक्स ऑफ द सिम्बॉल यू हॅव युज्ड म्हणजे काय, मॅपमध्ये जे तुम्ही सिम्बॉल युज केले त्याचे एक इंडेक्स प्रिपेअर करा. इंडेक्स प्रिपेअर म्हणजे ह्यासारखं काय करायचं, तुम्हाला एक तक्ता तयार करायचं इंडेक्स. ओके, समजलं इथेपर्यंत. शो अगेन्स्ट इच सिम्बॉल राईट व्हॉट इट स्टँड फॉर म्हणजे समजा इथं काय दिलं आहे, पोलीस स्टेशन. हे कशासाठी आहे, हा ग्रीन कलर वापरलेला आहे, हा पोलीस स्टेशनचा पोलीस कॉलनी म्हणून दिलेला आहे तुम्हाला सॉरी इथं. आणि ट्रीज साठी काय केलं त्याने सिम्बॉल युज केलेला आहे, समज आहे इथं. आणि इथं बघा, इथं पार्क साठी पण त्याने ग्रीन कलरचा एक सिम्बॉल युज केलेला आहे आणि वेगळा शेप युज केलेला आहे. इथं हाऊसचं पण हा सिम्बॉल युज केलेला आहे हाऊस साठी, घरासाठी, जेणेकरून तुम्हाला समजेल की इथे सिम्बॉल कशासाठी आहे, हाऊस साठी. म्हणजे जेणेकरून हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मॅप पाहतो ते तुम्हाला हाऊस, हे हाऊसचं सिम्बॉल आहे, हे पार्क साठी युज केलेलं आहे, हे तुम्हाला लगेच कळतं राजाने. ओके, शोज अ कंपास रोज in your map taking into the account and direction in which the sun rises in your locality म्हणजे ज्या ठिकाणी सूर्य उगवतो. तुम्हाला आपल्या सर्वांनाच माहिती की सूर्य हे ईस्ट दिशेला उगवतो बरं का. तसंच आपल्याला ईस्ट, वेस्ट आणि नॉर्थ आणि साऊथ ह्या दिशा आपल्याला दाखवायचा आहे कुठं, मॅपवरती. नाव नेम दिस आउटलाईन माय लोकॅलिटी म्हणजे काय, आणि त्याला काय नाव द्यायचं, माय लोकॅलिटी हे नाव द्यायचं आहे तुम्हाला. द आउटलाईन यू हॅव प्रिपेअर्ड इज अ मॅप बट इट इज नॉट अ स्केल म्हणजे काय, आउटलाईन करून तुम्ही मॅप तर तयार केलं पण बट इट इज नॉट अ स्केल म्हणजे काय, ते तुम्हाला मॅप घेऊन व्यवस्थित करून तुम्ही केलेलं असतं का, नाही. ते काय आहे, व्यवस्थित तुम्ही काय सदा कच्च तयार केलेला मॅप असतो. तर बघा इथं काय पुढच्या पेजवरती आपण शिकणार होतो आहे का, हा काय आपला भारताचा नकाशा आहे. पण हा पूर्ण नकाशा आहे का, नाही. हा फक्त आपण जिथे राहतो, आपण कुठे राहतो, महाराष्ट्रामध्ये, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. आता तुम्हाला दिसत आहे बघा, असं केलं तुम्हाला हा पूर्ण नकाशा दिसेल. पण त्यापूर्वी आपण काय करणार आहोत, हे आपण व्यवस्थित तिथे काय दिले ते आपण काय व्यवस्थित आपण वाचणार आहोत. तिथे बघा काय दिले, मेक फ्रेंड्स विथ द मॅप्स. आम्ही काय करणार आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं, फ्रेंड तयार करायचे. कसे, स्टडी द मॅप ऑफ महाराष्ट्र गिव्हन बिलो अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. काय करायचं तुम्हाला, हा पूर्ण महाराष्ट्राचा स्टडी करायचा मॅपचा आणि काय करायचं, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. म्हणजे कोणती ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची तर खाली दिलेला आहे बघा, लक्षपूर आहे तर राजा तुम्हाला तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल. आवर स्टेट हॅज अ हिस्टॉरिकल हेरिटेज म्हणजे काय, आपला महाराष्ट्र हा कशाचा आहे, हिस्टॉरिकल स्टेटचा बनलेला आहे. राईट द नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट विच हॅव अ फोर्ट. तुम्हाला माहिती आहे आपल्या काय, आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्र जो असा आहे त्या ठिकाणी काय आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलेत, मोठे मोठे काय किल्ले बांधले आहेत. मग ते किल्ले कुठे, पाण्यामध्ये पण बांधलेले आहेत त्यांनी, समुद्राच्या जवळजवळ, आणि काही नद्याच्या तिथं पण बांधलेले आहेत, बरोबर आहे. समुद्राचे म्हणता येणार नाही, नद्याच्या तिथेच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलेले आहेत, आपल्या वेगवेगळे किल्ले बांधलेले आहेत. समजा आता पुढचं बघा, इथं काय दिलेलं आहे, आपण काय करायचं, हे मॅप एकदा तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे. महाराष्ट्र स्टेट मेजर टुरिस्ट प्लेसेस अँड अ ट्रान्सपोर्ट रूट्स म्हणजे काय दिले तुम्हाला, हे रूट दाखवले जे लाल कलर मध्ये तुम्हाला हे दिसत आहे. हे पूर्ण काय तुम्हाला महाराष्ट्राचा पूर्ण नकाशा आहे. या नकाशामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, जे हे पूर्ण रोड आहेत, हे इथे कोणतं आहे, नाशिक हे गाव आहे. हे बघा अहमदनगर, हे बीड आहे, हे परभणी आहे, आणि हे छत्रपती संभाजी नगर जालना. बघा इथे काय, हे बघा तुम्हाला वेगवेगळे सिम्बॉल दिसता येईल, तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल बघा राजानो. हे एरोप्लेनचे सिम्बॉल आहे, तरी वेगवेगळे म्हणजे वेगळे डिफरंट टाइप ऑफ सिम्बॉल यूज करून त्यांनी काय केलेलं आहे, हा मॅप तयार केलेला आहे. हा तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि हा तुम्हाला जे म्हटलं मी इंडेक्स वगैरे ते इथं आहे बघा, हे काय दिले त्याने, इंडेक्स दिले आहे, ते झूम करून तुम्ही बघू शकतो. इंडेक्स मध्ये काय डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स पण आहे, त्यांनी कोणतं पिवळं सिम्बॉल दिलेलं आहे, आणि मेजर प्लेसेस स्टेशन. ओके, हे काय सिम्बॉल्स मेजर प्लेसेस स्टेशन पण दिले त्यांनी. केव्स पण आहे, ज्या म्हणजे केव्स म्हणजे लेण्या, जे लेण्या हा कुठे येतात, मोस्टली लेण्या हे औरंगाबादला आहेत. जे अजंठा लेण्या आहे, गौतम बुद्धाच्या काळात ज्या लेण्या बांधलेल्या ते इथं आहेत. फोर्ट म्हणजे किल्ले, ज्या ठिकाणी नकाशामध्ये इथे जे सिम्बॉल दिसला हा इथे काय बघा, हा काय औशीचा किल्ला दिसत आहे तुम्हाला. हा औशीचा किल्ला हा लातूरपासून फार जवळ पडतो, आणि हा पुण्याच्या ठिकाणी हा पण काय हा इथे एक किल्ला आहे बघा, सिंहगड आहे.
ओके. आणि इथं बघा आहे, इथं पण किल्ला आहे. असे काय किल्ल्याचे कोल्हापूरला पण आहे बघा. असे फार म्हणजे जिथे जिथे हे तुम्हाला असे सिम्बॉल दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला काय झालंय, हे किल्ले दाखवलेले आहेत. समजलं इथेपर्यंत. आता पुढचा बघायचा आपण अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. आता बघा पुढचं पेज काढायचं सर्वांनी. आता इथं काय म्हणलंय बघ, क्वेश्चनचे काही क्वेश्चन आपल्याला विचारले आहे. तुम्हाला ते क्वेश्चन काय करायचे व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्याचे क्वेश्चन असून तुम्हाला हे करायचं. सेकंड क्वेश्चन काय, राईट द नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट विथ हॉट वॉटर स्प्रिंग. ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये हॉट स्प्रिंगच्या काय आहेत आपल्याला हे दिसतील, काय दिसतील म्हणजे झरे. एक्झाम्पल स्प्रिंग म्हणजे काय, झरे ज्या ठिकाणी आहेत त्या डिस्ट्रिक्टचे आपल्याला नाव लिहायचे आहेत. अंडरलाईन द नेम ऑफ द डिस्ट्रिक्ट विच हॅव अ केव्स. ज्या ठिकाणी केव्स आहेत म्हणजे काय लेण्या आहेत, तुम्हाला काय करायचं त्या जिल्ह्याचं पण तुम्हाला नाव लिहायचं आहे. फाइंड द डिस्ट्रिक्ट विच हॅव अ पोर्ट अँड अ सर्कल देअर नेम्स. तर पोर्ट म्हणजे काय, बंदर. म्हणजे या ठिकाणी पोर्ट्स आहेत त्याचं पण तुम्हाला नाव लिहायचं आहे. क्लासिफाय मॅनमेड अँड नॅचरल ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ द इंडेक्स. म्हणजे काय तुम्हाला मॅनमेड आणि नॅचरल जे काय करायचं आहे, इंडेक्स करून काय करायचे वस्तूचे तुम्हाला नाव लिहायचे आहे बरं का. देअर इज अ नॅशनल हायवे अँड अ रेल्वे लाईन बिटवीन द पुणे अँड अ कोल्हापूर. म्हणजे काय, एक नॅशनल हायवे आहे पुढे पुणे आणि कोल्हापूरला. इन युअर नोटबुक राईट विच ऑफ दिस इज अ शॉर्ट. म्हणजे जे शॉर्ट मार्ग आहे ते तुम्हाला कुठे तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. ट्रेस द गोंदिया अँड चंद्रपूर रेल्वे लाईन अँड राईट द नेम ऑफ द प्लेसेस ऑन द लाईन. हे तुम्हाला पण लाईन मध्ये लिहायचं आहे व्यवस्थित. हा क्वेश्चन पण तुम्हाला समजलाय. व्हॉट्स द सोल्युशन. आता बघा सोल्युशन म्हणजे काय. आता बघा तुम्हाला काय जातं, जोकब हॅज नो मेक अ मॅप ऑफ हिज लोकॅलिटी. ही सॉ द थिंग्स शोन इन द बॉक्स alongside in his locality. Which of these things should he shows इन हिज मॅप हेल्प हिम. म्हणजे जॉकबला हा काय ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्याच्या काही सराउंडिंगच्या घराच्या सभोवताली त्याला तो वस्तू त्याच्यातून त्याला काय करायचं बघा आता. अ हाऊस, फ्लाइंग क्रो, अ पोलीस स्टेशन, काउज अँड अ पोस्ट ऑफिस सॉरी, बफेलोज अँड अ स्कूल, अ व्हेकल, अ स्क्वेअर, अ रोड, अ टावर अँड अ फार्म. हे काय त्याला जोकबचं दिसलेल्या काही गोष्टी काय मॅप आहे हिज लोकॅलिटी मध्ये त्याला कशामध्ये ह्या गोष्टी दिसलेल्या आहेत. ही सॉ द थिंग्स ऑफ द शोन इन बॉक्स ऑन ऑन साइड. ह्यातल्या सगळ्या गोष्टी कुठे दिसल्या आहेत, त्या मॅपवर दिसल्या आहेत. तर पुढचं बघायचं आपल्याला, व्हॉट वी हॅव लर्न. आपण ह्या लेसन मध्ये हा जो आपण चॅप्टर शिकलाय त्यामध्ये आपण काय शिकलो राजांनो, आयडेंटिफाय मॅनमेड अँड नॅचरल एलिमेंट ऑन अ मॅप. म्हणजे काय मॅनमेड थिंग आणि नॅचरल एलिमेंट आपण काय केलं यूज करून, जे माणसाने ज्या वस्तू आहेत त्या ते नॅचरल गोष्टीपासून वापरता पण त्याचा वापर करूनच आपण वस्तू तयार करतो. ते आपण ह्या धड्यामध्ये शिकलो. आवर एन्व्हायरमेंट हॅज बोथ नॅचरल आणि मॅनमेड ऑब्जेक्टने बनलेली आहे. म्हणजे काय आपली जे एन्व्हायरमेंट आहे, जे आपण ज्या वातावरणामध्ये आपण राहतो, आपल्या सभोवताली ज्या वस्तू आहेत ते कशाने मॅनमेड पासून बनलेल्या आहेत आणि नॅचरल वस्तूपासून आपण बनलेल्या आहेत. आपण शिकलोय. स्पेशल सिम्बॉल आर यूज टू मेकिंग अ मॅप. आणि काय स्पेशल सिम्बॉल साठी काय चा वापर करून काय तयार केलं जातं, मॅप तयार केलं जातं. हे सगळ्यांना समजलं हो का. व्हिडिओ जर सर्वांना आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यात जास्तीत जास्त तुम्ही काय करा, ज्या विद्यार्थ्यांनी याची व्हिडिओची गरज आहे त्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.